मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे मिथुन काका त्या जीवाला समजावून सांगत असतात. ते म्हणतात, अरे तुला समजत नाही आहे का, आता या 6 महिन्यांचाच तू फायदा घेऊन तू असं कर की त्या नंदिनीला तुझ्यापासनं डिवोर्स घेणं शक्यच होणार नाही आणि तिला तू तसं इम्प्रेस कर, त्याच्यावर मेहनत घे, एफर्ट्स घे, कारण हे युनिवर्सही तुम्हाला तेच सांगत आहे. ज्यावेळेस गावी आपण मंदिरामध्ये गेलो होतो त्यावेळेसही नंदिनीच्या नावाचा गंध पार्थला न लागता तुला लागला, म्हणजे याचाच अर्थ असा की युनिवर्सही तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. अरे भाई, कसं असतं ना, काही जोड्या देव फुरसतमध्ये बनवतो आणि त्यातलीच एक जोडी म्हणजे तुझी आणि नंदिनीची आहे. तू माझ्याकडनं लिहून घे, पुढचे 6 महिने तुम्हाला 7 जन्मासाठी एकत्र आणणार. मला कोणती कोडे सुटली नाही, पण तुमच्या आयुष्याचं कोडं मात्र मी सोडवलं आहे. मी तुला सांगतोय 100% तुमचा दुरावा संपणार आणि तुम्ही दोघे पुढच्या 6 महिन्यांमध्ये 7 जन्मासाठी एकत्र येणार. तुझा काका तुला सांगत आहे, तू लिहून घे. आणि नंदिनीनं कितीही प्रयत्न केला तरीही तुमची जोडी काही तुटायची नाही. आय लाईक धिस, आय लव्ह इट असं म्हणून काका तिथनं निघून जातात. आणि त्यानंतर जीवा इकडे त्यांचा लग्नाचा फोटो हातामध्ये घेऊन असा विचार करत असतो. त्याला आठवतं की ज्या वेळेस ते गावी पूजेसाठी मंदिरात गेलेले असतात त्यावेळेस तिथल्या त्या काकूंनी सांगितलं असतं की तुम्ही आणि तू स्पेशली जीवा तुझ्या नशिबामध्ये जे जे येईल, जे जे घडल त्याचा स्वीकार कर, कारण ते तुझ्यासाठीच आहे. आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला एकमेकांपासून दूर जाण्याचा, एकमेकांपासून पळण्याचा प्रयत्न केला तरीही तुमची जोडी मात्र काही तुटायची नाही. हे मिथुन काकाचं बोलणंही जीवाला इकडे आठवत असतं आणि तो त्याच्यावरच विचार करत बसलेला असतो. आणि इकडे नंदिनी रम्याला ते बघितलेलं असतं, जिने पिहूचा हात जोरात घट्ट आवळून धरला असतो. त्यावर ती त्याला म्हणत असते, तू पिहूला जर इथे काळजीपोटी आली असतीस तर मग तू अशा प्रकारे तिला का ओरडत होतीस. त्यावर रम्या म्हणते, आता तू मला शिकवणार का नंदिनी ह्या सर्व गोष्टी, मुळात तू हे सर्व सांगणारी कोण आहेस. त्यावर नंदिनी म्हणते, मी या घरची मोठी सून आहे रम्या, हे तू विसरू नकोस. त्यावर ती त्या पिहूवर चिडत असते, ओरडत असते. तिला म्हणते, तू सांग ना, मी तुझ्यावर ओरडत होते का. त्यावर पिहू आणखीनच घाबरते आणि नंदिनीला गच्च मिठी मारते आणि म्हणते, नंदिनी वहिनी मला वाचव. असं म्हणल्यानंतर नंदिनी पिहूला म्हणते, तू घाबरू नकोस बाळा, तुला हिच्यापासून भिण्याची काहीच गरज नाहीये. त्यावर ती म्हणते, मुळात तू इथे का आलीस. त्यावर रम्या म्हणते, अगं असं काय करतेस नंदिनी, पिहूला बरं नाहीये ना, त्यामुळे मी तिच्यासाठी इथे गरम गरम सूप घेऊन आले होते आणि तेच मी तिला भरवत होते. ती ते पीत नव्हती त्यामुळे मी तिच्यावर ओरडले, हो की नाही पिहू. त्यावर ती म्हणते, नाही नंदिनी वहिनी, ही खोटं बोलत आहे, ही मला ओरडत होती. त्यावर ती म्हणते, मला तुझी खोटं बोलण्याची सवय चांगलीच माहीत आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते, नंदिनी तू आत्ता या घरामध्ये आली आहेस, पण मी या पिहूला ह्या आधीपासूनच ओळखते, मला हिची खोटं बोलण्याची सवय चांगलीच माहीत आहे. त्यावर ती म्हणते, तुला माहीत आहे का, ती जरी खोटं बोलत असली तरीही मला तुझेही पराक्रम चांगलेच माहीत आहेत, तू याआधी काही कमी पराक्रम केलेले नाहीस. त्यावर ती म्हणते, ही पिहू छोटी आहे पण तुलाही ही कशी आहे हिचे पराक्रम आधीचे माहीत नाहीये. त्यावर नंदिनी तिला विचारते, मुळात तू तिला खोदून खोदून काय विचारत होतीस, ती तुला सांगत नव्हती, त्यामुळेच तू तिच्यावर दबाव आणून तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला काहीतरी विचारत होतीस, हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यावर ती म्हणते, मी कशाला काय विचारू आणि मुळात तू आमचं बोलणं चोरून का ऐकत होतीस. त्यावर ती म्हणते, मी काही तुझं बोलणं ऐकायला इथे चोर नाहीये आणि मी चोरून ऐकत नव्हते, तर मी इथे सहज पिहूकडेच आले होते तर ते मला दिसलं आणि मी त्याच्यावरच हे सर्व बोलत आहे. मुळात मला असं वाटते की पिहूला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर नाही. त्यावर ती म्हणते, नंदिनी आता तू वाटेल ते बोलत आहेस, तुझ्या जिभेला जरा आवर घाल, मी असं का करेन आणि माझा काय संबंध असेल. त्यावर ती म्हणते, जरी तुझा संबंध असला तरी मी तो लवकरच शोधून काढेन. आणि त्यानंतर इकडे जीवा पार्थच्या रूममध्ये त्याचं शर्ट देण्यासाठी आलेला असतो. त्यावर तो म्हणतो, दादा हे तुझं शर्ट चुकून माझ्याकडे आलं होतं. त्यावर तो म्हणतो, अरे राहू द्यायचं ना, यामध्ये तुझं आणि माझं असं काय आहे, नंतर मी घेतला असता. त्यावर तो म्हणतो, नको दादा राहू दे, कारण माझं जे होतं ते आधीच तुला भेटलंय. त्यानंतर पार्थ म्हणतो, तू हे काय बोलतोयस. तर तो म्हणतो, नाही काही नाही, मी आपलं सहजच
त्यातनं तो तिथनं निघायला लागतो. तर पार्थ त्याला म्हणतो, थांब ना, किती दिवस झालं आपण एकत्र बोललो नाही आहेत, बसलो नाही आहेत, एकमेकांना मनमोकळेपणाने गोष्टी शेअर केल्या नाही आहेत, सोबत हसलोही नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, खरंच दादा, पण आत्ता तू काम करत आहेस ना, मी नंतर येतो. त्यावर पार्थ त्याला थांबवतो आणि म्हणतो, कामाचं काय, ते तर होतच राहील. त्यावर ते दोघे एकत्र बसतात आणि पार्थ त्याला विचारतो, मी खूप दिवसांपासून नोटीस केलं आहे, तुला कसला प्रॉब्लेम आहे का, तुझ्या आयुष्यामध्ये काही टेन्शन आहे का, हे बघ जीवा, असं काही असेल तर तू मला सांगू शकतोस, मला शेअर करू शकतोस, मी तुझा मोठा भाऊ आहे. त्यावर तो म्हणतो, नाही अरे दादा, असं काही नाही आहे, आणि जरी असं असेल तर मी तुला सांगेनच ना. त्यानंतर पार्थ म्हणतो, तुला आठवत आहे का, आपण कधी एकत्र बसलो होतो, कधी हसलो होतो, मला तर हेही आठवत नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, तेही खरंच आहे, लग्न झाल्यापासून गोष्टी फारच बदललेल्या आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, हो ना, निदान युग असता तरी गोष्टी सोप्या झाल्या असता, पण आता युगही हॉस्टेलला गेला आहे. त्यावर तो म्हणतो, दादा, तू असं काही वाटून घेऊ नकोस, तू मला जेव्हा पाहिजे तेव्हा बोलू शकतोस हक्काने. त्यावर तो म्हणतो, मधल्या काळात तर तू माझ्याशी बोलत नव्हतास, तर मला असं वाटत होतं येऊन तुला एखादा जोरात पंच द्यावा, पण मनात भीतीही होते की एवढा अधिकारही आता माझा तुझ्यावर राहिला आहे की नाही. त्यावर जीवा म्हणतो, दादा, तू हे असं काय बोलत आहेस, तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, मी किती जरी मोठा झालेलो असलो तरीही तू मला अगदी हक्काने बोलू शकतोस, मारूही शकतोस. त्यावर पार्थ त्याचे केस विचकटतो. त्यावर तो म्हणतो, पण हे असं करायचं नाही हा दादा, मला हे बिलकुल आवडत नाही. त्यावर पार्थ म्हणतो, तू कितीही मोठा झाला असला तरी माझ्यासाठी लहानच आहेस, तुझा काहीही जरी प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला अगदी हक्काने येऊन सांग, निदान मी त्याच्यावर सोल्युशन नाही काढू शकलो तर तुझं मन तरी मोकळं होईल. आपल्यातला संवाद कमी होता कामा नये, कारण संवाद कमी झाला की नात्यामध्ये दुरावा येतो. हे सर्व ते भाऊ दोघेजण एकत्र एकमेकांशी बोलत असतात. जीवा त्याला विचारतो, अरे दादा, पण तू सत्यनारायणाच्या पूजामधनं अचानक का उठलास. त्यावर तो म्हणतो, अरे काही नाही, तू जास्त लक्ष देऊ नकोस, मी थोडासा डिस्टर्ब झालो होतो, कारण काव्या लग्न झाल्यापासून जराही नीट वागत नाही, तुला तर माहीतच आहे, आणि घरच्यांशीही ते जे वागल्यात त्याचं सहजच मला पूजा करताना आठवलं, म्हणून मी थोडासा डिस्टर्ब झालो होतो, पण तू त्याचा जास्त विचार करू नकोस. आणि इकडे नंदिनी पार्थच्या कबर्डमध्ये त्याचे कपडे ठेवत असते आणि ते ठेवताना तिला एकच विचार येत असतो. तिला वाटतं पिहूला काही प्रॉब्लेम तर नसेल, रम्यानेच तिला काही केलं तर नसेल. ती ह्या सर्वांचा गोष्टीचा विचार करत असते आणि तेवढ्यातच तिला तिथे डिवोर्स पेपर दिसतात. त्यानंतर तिला आठवतं की कसं जीवाने डिवोर्स पेपरवर साईन केली आणि त्यानंतर ती ते पेपर्स घेऊन तिथे बसते आणि त्या झालेल्या सर्व गोष्टींचा विचार करतच असते. त्यावर तिला आठवतं की जीवाला ती म्हणालेली असते, माझा जीव तुमच्यामध्ये गुंतण्याआधी आणि जास्तच मी तुमच्यामध्ये अडकण्याआधी लवकर ह्या डिवोर्स पेपरवर साईन करा. आणि त्यावर जीवा तिला काहीच न म्हणता लगेचच त्याने कशी साईन केली याच गोष्टींचा ती विचार करत असते. आणि तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि नंदिनीला विचारतो, काय ग, काय झालं, तू कोणत्या विचारांमध्ये हरवलेली आहेस. त्यावर नंदिनी त्याला म्हणते, नाही, काही नाही. त्यावर जीवा म्हणतो, अगं, तुझ्या मनात जे आहे ते बोलून मोकळी हो, असं मनात गोष्टी ठेवू नकोस, कारण बोलल्याने शांत वाटतं आणि समोरच्याशी संवादही घडतो. त्यावर ती म्हणते, आता संवाद साधून काय फायदा, परीक्षा झाल्यानंतर त्याचा पेपर सोडवण्यामध्ये काही अर्थ आहे का. प्रमाणे झाडांना नियमित पाणी नाही घातलं की झाडे सुकून जातात आणि खोलीही नियमित आवरली नाही की खोलीमध्ये तसाच पसारा साचतो. आणि संवादही वेळेत साधला नाही की मग कोर्टाचीही पायरी चढावी लागते. आणि तुम्ही एवढं सगळं होऊनही कळत नाही मला, एवढे रिलॅक्स कसे राहू शकता. त्यावर पार्थ मग जीवा म्हणतो, तुला असं का वाटतं की मी रिलॅक्स आहे. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, ज्या गोष्टींमुळे तुझ्या मनामध्ये जी घुसमट होत आहे ना, तीच घुसमट माझ्या मनातही होत आहे. मलाही त्या गोष्टींचा खूप प्रचंड त्रास होतो, पण मी तो त्रास घेऊन, ते टेन्शन घेऊन सगळीकडे घरामध्ये नाही ना वावरू शकत, कारण असं जर झालं तर आईबाबांना संशय येईल आणि त्यांना सांगणं खूप मला अवघड जाईल, त्यामुळे मी असं करू शकत नाही. तुला जरी असं वाटत असलं तरीही असं काही नाही आहे. त्यावर ती म्हणते, मग ही तारेवरची कसरत आणखी किती दिवस करायची आहे, ही करताना रोज तुमची घुसमट होत नाही का. त्यावर तो म्हणतो, होते ना, आत्ताही ज्या वेळेस मी पार्थ दादाच्या रूममध्ये त्याचं शर्ट देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस मी त्याला बोलूही शकलो नाही आणि त्याच्या नजरेला नजरही मिळवू शकलो नाही, कारण माझी तेवढी हिंमतच नव्हती.
नव्हती. त्यावर नंदिनी त्यांना म्हणते, मग आपण हे आईबाबांना कधी सांगणार आहोत? त्यांना आता अंधारात ठेवणं मला फार कठीण जात आहे. त्यावर तो म्हणतो, आत्ता लगेच सांगूयात. ती म्हणते, आत्ता लगेच कसं सांगणार? आत्ताच घरात एवढी आनंदाची बातमी माहीत झाली आहे आणि मला त्यांच्या सुखामध्ये असं गारगोट लावायला आवडणार नाही. तेवढ्यातच मालिनी काकू नंदिनीला आवाज देतात आणि नंदिनी किचनमध्ये येते. त्यानंतर मालिनी काकू तिला म्हणतात, अगं मला जरा मदत करशील का? त्यावर मालिनी काकूंना फार शिंका येत असतात. त्यावर ती म्हणते, काय झालं आई? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? त्यावर काकू म्हणतात, अगं काही नाही, माझी तब्येत ठीक आहे, पण काल ताक केलं होतं. गेल्या वेळेस तू अगदी छान कढी केली होतीस, तशी जर तुला टाईम असेल तर जरा कढी करशील का? त्यावर नंदिनी म्हणते, हो करेन ना आई, त्यात काय? त्यानंतर नंदिनी कढी करायला घेते आणि त्यानंतर ती स्वतःच्याच विचारांमध्ये गुंग होती. त्यावर मालिनी काकू तिला विचारतात, अगं नंदिनी काय झालं? तू कोणत्या विचारांमध्ये आहेस? त्यावर ती म्हणते, काही नाही आई, मी पिहूचाच विचार करत होते. नेमकं तिच्या मनामध्ये काय असेल? तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ती आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतीये, पण तिच्या मनात एवढी भीती बसली आहे त्या गोष्टीची की ती ते सांगण्याचाही भीत आहे. नक्कीच तिनं असं काहीतरी ऐकलं असणार ज्यामुळे तिला ते फिट्स आले होते, पण तिच्या मनातनं हे सगळं कसं काढून घ्यायचं याचाच मी विचार करत आहे. त्यावर मालिनी काकू तिला म्हणतात, नक्की तिचाच विचार करत आहेस ना, की आणखी कोणत्या दुसरा विचार आहे तुझ्या मनामध्ये? त्यावर ती म्हणते, नाही आई, असं काही नाही. आणि इकडे पार्थ असा विचार करत असतो की आता काव्या नाही आहे तर बरं झालं, एकटं राहण्याची सवय तरी होईल, आणि आता त्या नाही आहेत तर मी आईला निवांत ही गोष्ट सांगूनच टाकतो आणि माझ्या मनाचं ओझं हलकं करतो. आणि इकडे त्या कल्पनाताईला ती सांगते, माझी आनंद निवासची पिवळ्या कलरची फाईल माझ्या बेडरूममध्ये ठेवली आहे, ती तुम्ही घेऊन या. त्यानंतर त्या कल्पनाताई ती फाईल उचलून आणतात आणि त्या फाईलच्या खालीच डिवोर्स पेपरही त्या फाईलसोबत घेऊन येतात आणि ती फाईल मालिनी काकूंच्या हातामध्ये देतात. कारण नंदिनी ती किचनमध्ये काम करत असते हे पाहून त्या डायनिंग टेबलवर ती फाईल ठेवते आणि तीच फाईल मालिनी काकू उचलतात. त्यानंतर मग इकडे पार्थ ते त्याच्या मनातली गोष्ट मालिनी काकूंना सांगण्यासाठी जातो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की